सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये असतात तेव्हा सायली खूप आनंदात असते की प्रतिमा आत्याची वाचा आली आहे आणि तिने पहिलं नाव तन्वी हे हाक मारलं आहे. ती अर्जुनला हे सगळं उत्साहाने सांगत असते पण अर्जुन नाराज दिसतो. ती विचारते काय झालं आहे म्हणून. तर अर्जुन म्हणतो की तुला हे मला सांगता नाही का आला, तुम्ही हे सगळं रिक्रिएशन करणार आहात ते. तर सायली म्हणते की मी फ़ोन केला होता पण तुमचा फ़ोन बंद येत होता. तर अर्जुन म्हणतो परत करायचा ना मग फ़ोन, सांगायचं ना आधी हे सगळं करण्याच्या. तर ती म्हणते हो ना, मी फ़ोन केला होता, तुम्ही कट केला आणि तो नंतर स्विच ऑफ आला, तरीही फ़ोन परत करायला हवा होता. तर अर्जुन म्हणतो तर काय झालं, मला सांगता नाही का आलं. तेव्हा सायली चिडते आणि ती म्हणते खरं तर माझ्याऐवजी प्रिया तिकडे असायला हवी होती त्यांच्याबरोबर, कारण तिला हे ऐकायला मिळालं असतं की प्रतिमा त्यांनी पहिलं नाव हे तन्वी हे हाक मारलेलं. तिला खूप आनंद झाला असता. पण ती म्हणते की तेव्हा तर प्रिया कॉलेजमध्ये होती, तिचे क्लास चालू होते. तेव्हा अर्जुन तिला लगेच म्हणतो नाही तिचे क्लास नव्हते. तर सायली आश्चर्याने त्याच्याकडे बघते. तेव्हा तो म्हणतो ती माझ्याबरोबर होती माझ्या ऑफिसमध्ये. सायली रागाने अर्जुनकडे बघते. तेव्हा अर्जुन कान पकडतो आणि म्हणतो मी तुम्हाला हे सांगणारच होतो की माझ्याबरोबर होती त्यावेळेला माझ्या केबिनमध्ये. आणि तो कान पकडून सॉरी म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे कान सोडा. अर्जुन सायलीला हे सांगणारच असतो की तन्वीच्या पाया जन्म कोण आहे ते, पण सायली हरवलेली असते. तेव्हा तो म्हणतो काय झालं म्हणून. तेव्हा ती म्हणते हे किती सुखद आनंद आहे ना की प्रतिमा त्याला काहीही नसलं आठवलं तरी तिला तन्वी हे आठवते, म्हणजे तिच्या मुलीची आठवण आहे तिला कुठेतरी. इकडे दुसरीकडे तन्वी प्रतिमाच्या खोलीत जाते आणि त्या गोळ्या बदलते ज्या डॉक्टरने दिलेल्या असतात. खऱ्या गोळ्यांच्या ऐवजी ती विटॅमिनच्या गोळ्या ठेवते आणि म्हणते आता तुला काहीच आठवणार नाही, आता फक्त तुला विटॅमिनच्या गोळ्या दिल्यात, पुढचं पुढे. नंतर ती नागराज, महिपत आणि साक्षीबरोबर उभी असते. तेव्हा सगळेजण तिच्यावर चिडतात की तू हे सगळं थांबवू शकली नाहीस. तिची वाचा आली प्रतिमाची, आता स्मृतीही परत येईल आणि सगळेच घाबरलेले असतात. महिपत प्रियाला विचारतो की हे सगळं रिक्रिएशनचं चालू होतं तेव्हा तू कुठे होतीस. तेव्हा ती घाबरत सांगते मी अर्जुनबरोबर त्याच्या ऑफिसमध्ये होती. हे नागराजला ऐकून खूपच त्रास होतो, तर तिचा गळा पकडतो. महिपट पण म्हणतो हिला तर मारूनच टाकायला हवं करून, असं काहीतरी मूर्खासारखं करत असते. साक्षी त्यांना सांगते थांबा तिला सोडा म्हणून. साक्षी महिपत आणि नागराजला बाजूला करते आणि प्रियाला सांगते तुझ्यामुळे आम्ही सगळेच गोत्यात येऊ, आपण चौघंही तुझ्यामुळेच फासावर लटकू, आता तरी आपलं काम नीट कर. सकाळी उठून सायली खालती येते तर प्रतिमा देवाचा प्रसाद करत असते. सायली तिला म्हणतात काय करतात तुम्ही, प्रसाद बनवताय का. तर ती मान हलवूनच हो म्हणते. तेवढ्यात घरचे पण सगळे बाहेर येतात आणि बघतात तर प्रतिमा किचनमध्ये आहे आणि सायली पण. तेव्हा पूर्ण आजी म्हणते सायली आणि प्रतिमाचा हात लागला आहे म्हणजे आज बाप्पाला भरून पावलं, सायली आणि प्रतिमाच्या हातचा प्रसाद त्यांना मिळणार आहे जाता जाता, ते पण खुश होतील आणि सगळेजणच हसतात. तेव्हा प्रिया तिकडे येते आणि सायलीला ओढत बसते की तू परत माझ्या आईला कामाला लावलंस म्हणून. तर ती म्हणते की नाही, त्या मी आले तेव्हा ऑलरेडी त्या किचनमध्ये प्रसाद बनवत होत्या. आणि प्रतिमा पण इशारे करून सांगत असते. तेव्हा प्रताप कल्पनाला म्हणतो हिला बोलता येतं ना, मग इशारा का करते. तेवढ्यात कल्पना म्हणते थांबा आणि कल्पना म्हणते प्रतिमा काय घातलंयस गं तू प्रसादात. तेव्हा ती सांगायला जाते तेव्हा तिचं बोलणं ऐकायला कोणालाच येत नाही, तिला बोलताच येत नाही, शब्दच बाहेर फुटत नसतात. हे बघून सगळेजण आश्चर्य होतात आणि प्रतिमालासुद्धा एकदम आश्चर्य वाटतं की तिचे शब्द बाहेर येत नाही आहेत, तिला बोलता काय येत नाही आहेत. सगळेजण म्हणतात प्रयत्न कर ना, कालच तू तन्वी बोलली होतीस ना आणि 1-2 शब्द बोलली होतेस ना, म्हणजे तुला बोलता येते, तू प्रयत्न कर. सगळेजण तिला खूप फोर्स करत असतात, तीही प्रयत्न करत असते पण काही शब्द बाहेर येत नाही, तिला बोलता येत नाही. हे बघून सगळ्यांना शॉक बसतो पण तन्वी मात्र खुश होते.